जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जे काही शिक्षक आहे, प्राथमिक शिक्षक ज्यांची नियुक्ती जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा आहे तर त्या ठिकाणी बघा झालेली असेल, तर त्या शिक्षकांना मुख्यालयी राहण्यासंदर्भात बघा महत्त्वाचा 2019मध्ये एक शासन परिपत्रक आलं होतं. त्यानंतर सुधारित जे काही आहे तर ते 2023ला बघा एक शासन परिपत्रक सध्या निर्गमित करण्यात आलं होतं. तर त्या शासन पत्रकाच्या अनुषंगाने महत्त्वाचं जे काही शिक्षक आहे, जिल्हा परिषद शिक्षक, प्राथमिक शिक्षक, तर त्यांना मुख्यालयी राहण्यासंदर्भात बघा तशा त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे. आणि एकंदरीत ते मुख्यालयी बघा त्या ठिकाणी राहण्यासंदर्भात काही जे काही जिल्हा परिषद आहे तर सध्या तरी शिक्षक जे आहे ते मुख्यालयी थांबत नाही. त्या अनुषंगाने जे काही कार्यवाही संदर्भात बघा एक पत्र इश्यू करण्यात आलं आहे. तर या ठिकाणी जिल्हा परिषद पालघर संदर्भात आहे हे पत्र बघा. 28/6/2024चं कालचं पत्र आहे. तर ह्या पत्रामध्ये कारणे दाखवा नोटीस गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती सर्व यांना हे सध्या इश्यू करण्यात आला आहे. तर ह्याच्यामध्ये जो विषय देण्यात आला आहे तर तो विषय बघा, जे काही मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांवर कारवाई न केल्याबाबत असा या ठिकाणी विषय देण्यात आला आहे. तर ह्याच्यामध्ये जे संदर्भ बघा इथं देण्यात आले, संदर्भ जे आहे तर ते महत्त्वाचे शासनाचे जे काही GR आहे, परिपत्रक आहे. मग त्याच्यामध्ये शासन परिपत्रक एक आहे ते आहे बघा 9/9/2019 संदर्भात मागे सांगितल्याप्रमाणे. आणि जे दुसरं जे काही सुधारित जो काही शासनपत्रक आहे 3/1/2023चं. त्यानंतर बघा कार्यालयीन पत्र होतं 26/10/2023चं. तर असे या ठिकाणी 3 सध्या बघा संदर्भ देण्यात आले आहे. आणि या संदर्भाला अनुसरून जे काही कार्यवाही संदर्भात बघा या ठिकाणी जी सूचना इथं देण्यात आली आहे. तर एकंदरीत बघा ह्याच्यामध्ये काय म्हणण्यात आलं आहे की जे संदर्भीय विषयान्वये आपणास जे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहे की वारंवार बघा लेखी तोंडी निर्देश देऊनही वरील जे काही संदर्भ क्रमांक 1 आणि 2 जे शासन परिपत्रकानुसार बघा प्राथमिक या ठिकाणी बघा प्राथमिक शिक्षक यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना शिक्षक मुख्यालयी राहत नाही व आपण त्यांच्यावर कारवाई केलेली नसल्याने असे निदर्शनास आले आहे. तसंच मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचे घर भाडे या ठिकाणी बघा रोखण्याबाबत आपण कोणतीही उचित कार्यवाही सध्या केली नाही. तसा अहवाल सध्या कार्यालयात देखील बघा सादर केलेला नाही. ही बाब गंभीर असून वरिष्ठांचे आदेश जे आहे पालन न केल्यामुळे कर्तव्यात कसूर करीत असल्यास निदर्शनास या ठिकाणी येत आहे. म्हणजे जे सध्या बघा शिक्षक आहे, प्राथमिक शिक्षक जे आहे तर त्यांना मुख्यालयी राहण्यासंदर्भात बघा बंधनकारक करण्यात आलेला आहे. जो GR 2019चा आहे 9/9/2019 आणि सुधारित जो 2023 संदर्भात. तर त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे जे प्राथमिक शिक्षक आहे तर ते त्या ठिकाणी मुख्यालयी बघा राहण्यासंदर्भात तशा सूचना देण्यात आल्या आहे. आणि सध्या जे काही जिल्हा परिषद बघा पालघर संदर्भात सध्या शिक्षक आहे ते मुख्यालयी त्या ठिकाणी राहत नसल्यामुळे ही जी काही कारणे बजाव नोटीस आहे तर ती सध्या बघा पब्लिश या ठिकाणी बघा झाली आहे. आणि ह्याच्यामध्ये जवळपास सध्या जे काही घर भाडे आहे म्हणजे मुख्यालयी राहणे सध्या बंधनकारक होत असताना देखील सध्या शिक्षक त्या ठिकाणी मुख्यालयी थांबत नाही. आणि त्यांच्यावर जे महत्त्वाचे या ठिकाणी बघा न राहणारे जे शिक्षक आहे तर त्या शिक्षकांचे घर भाडे रोखण्यासंदर्भात तशा सूचना देखील दिल्या होत्या. कारण इथं शिक्षकांचं बघा मुख्यालयी राहणे अनिवार्य सध्या त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं GR नुसार, पण सध्या होत नाही. तर त्या संदर्भात हे एक पत्र सध्या बघा होतं. आणि त्या संदर्भात जो काही खुलासा असेल तर तो खुलासा मागवण्यात आला आहे. तर एकंदरीत हे जे 2 GR आहे तर ते 2 GR बघा तुम्ही देखील बघून घ्या. आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला हे 2 GR आहे ते मिळून जाईल, 2019चा आणि 2023चा. तर ह्याच्या माध्यमातून संपूर्ण जे काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही ह्याच्या माध्यमातून सध्या बघा होत आपल्याला दिसून येत आहे. आणि हे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं आहे जिल्हा परिषद पालघर संदर्भात. तर असं एक सध्या तरी लेटेस्ट अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी येत जाईल. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल आहे तिथे तुम्हाला मिळून जाईल. लिंक जी आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.